हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, मी तुमच्या सोबत आज शेअर करत आहे झटपट बनणारी आलू चोखा रेसिपी. चला तर मग बघूया. इथे मी 2 कप तांदूळ घेतले आहेत. तांदूळ तुम्ही कोणते बी घेऊ शकता, मी बासमती घेतले आहेत. 2 कप तांदूळ घेतले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून याला कुकरला लावून देत आहे. तर आपले तांदूळ लावून दिले कुकरला. आता चला तर मग आपण आलू चोख्याची तयारी करूया. इथे मी मीडियम साईजचे आलू घेतले आहेत, 7-8 आलू घेतले आहेत. आणि ह्या आलूला आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून म्हटलं स्वच्छ त्यांना धुवून घेतलं आहे. कारण की मी इथे छिलक्या सोबत करत आहे त्याला. असं तर मी आलू छिलका काढूनच करते, पण आलू चोखा ना हे छिलक्या सोबत केलेलं चवदार बनतोय. तर असं आलू चोखा तुम्ही पण नक्कीच करून बघा. खूप हा टेस्टी बनतोय, चवदार पण बनतोय. कारण की हे लहान मोठ्यांची आवडतोय, मुलांना पण आवडतोय आणि मोठ्यांना पण आवडतोय. आणि हे कधी करायचं, जर का आपल्याला खूपच कंटाळा आला जेवण बनवायचा, बनवूच वाटणार आणि भूक पण लागलेली आहे, तर हे 10 मिनिटाच्या आत जेवण बनतंय. हे जेवण तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर चला तर मग आपले आलू पण कापणं झाले. आलू थोडे आपल्याला पतले शेप कापायचे, कारण की पटकन 5 मिनिटात शिजून निघतात. पातळ पातळ कापून घ्यायचे, छोट्या छोट्या फोडी करायच्या. आणि चला मग आपले आलू पण मी आधी पण धुतले आणि नंतर पण धुतले, मस्त क्लीन पाणी झालं. इथे मी 10 ते 12 हिरवी मिरची कापून घेतली आहे. आणि तेलामध्ये जिरा टाकलाय, 2 चमचे तेल टाकून जिरा थोडा तडकू दिला आणि मिरची टाकून घेतली. मिरची करपू द्यायची नाही, मिरची टाकली की लगेच आलू टाकून द्यायचे. थोडीशी मिरचीला हलकासा कलर चेंज झाला की. आणि हे आपल्याला मिरची टाकून थोडस मीठ घालून चवीनुसार खालीवरून करायचं 1 मिनिट. आणि मग 5 मिनिटाकरिता झाकून ठेवायचं कमी आचेवर. एकदम कमी आच करायची गॅसची आणि कमी आचेवर 5 मिनिटं झाकून ठेवलं. बघा किती मस्त आलू झाले आहेत, एकदम नरम. आणि नंतर थोडीशी हळद घालून घ्यायची, कारण की आधी नाही घालायची हळद, आधी थोडस मीठच घालायचं. हे बघा किती नरम आलू झालेत आता आपले, म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्याच्या वरी आलू शिजला आहे. आणि इथे मी लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकला आहे. खाली कलर आहे, तो काय तिखट बिखट काय नाही. टाकलं तर ठीक आहे, नाही टाकलं तर ठीक आहे. तर बघा आपले आलू किती 5 मिनिटातच मस्त शिजून निघले आहेत. आता हे उगं मिरची टाकली आणि हळद टाकली म्हणून थोडस याला 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आपले आलू तर पहिलेच तयार झाले आहेत. बघा, बघू शकता किती मस्त झाले आहेत. आणि हे खूपच चवदार पण बनले आहेत. तर तुम्ही पण नक्कीच हे ट्राय करा आलू चोखा. जर गडबड असली तुमच्या मागे आणि तुम्हाला जेवण बनवायचा बी कंटाळा आला, भूक पण लागलेली आहे, तर हे नक्कीच ट्राय करा, लहान मोठ्याशी आवडणार. तर माझे आलू चोखा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूया. टाटा.